लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. इज्जतीच नाही कुछ कवटाचं झाड. मित्रांनो तुम्हाला उन्हामुळे नीट दिसणार पण तर किती बघा कौट पण येतं किती. मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? आजच्याला दिवस 17वा आहे म्हणजेच डे 17 आहे. आणि आजच्याला मी व्लॉग स्टार्ट केलेला आहे 5:15 दरम्यान व्लॉग स्टार्ट केला होता. आणि आता आपण खाली जाऊ बा. आपण ते ना खालचा 3 बिघा नांगरू राहिलेत. ते आधी आपण सायकल बघा आपण कशी कालच्याला बांधली. मी कालच्याला आहे ना मी व्लॉग एंड केला काही त्यानंतर इथं आलो होतो. आणि मग आता मी सायकल एकदम फिट करून टाकलेली पण पडत का नाही काय माहिती. आणि आता बघा मी आता कशी बांधली बरं का. इथं आधी काय वायर आहे ना अशी बांधली बरं का. आणि इकडे याला सपोर्ट दिला. याच्या सपोर्टने मग वरती आली आणि मग अशी बांधली. नाही तर आधी एक टायर याच्यावर टाकलेलं होतं. मित्रांनो आपले येत नाही आता शर्टवाले बाबा आलेले आहेत आणि आपण त्यांना म्हणू आता म्हणा तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब करा. हां चॅनल आहे म्हणा लाईक अँड सबस्क्राईब करा. म्हणा ना मला काय बोलता म्हणा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला. तर आता रे मित्रांनो मी थेट खालून जाऊन आलेलो आहे. त्यात बाबा होते. बाबा आता तिकडून चाललेले होते. मी इकडून आपली सायकल आहे ना तर तिथं आहे. आणि आता आपण घरी जाऊ आणि थोडं बसू आणि हौदावर पण टाकायचं आपल्याला. मित्रांनो तर चित्राला आहे ना बार आलाय परत तिकडल्या साईडने. इकडल्या साईडने नाही दिसत बार. आणि आपल्याला आहे ना तिथं गोठा बांधायचा आहे ना त्याची मेढी पण आहे ना वरच्या वावरात पडलेली आहे का. तर ते आणून आपल्याला आहे ना तिथं मेढी पण करायच्यात. तिथलचा खरे हे उचलायचं त्याला काय म्हणतात हे उकांडा उचलायचा इथून. आणि उकांडा उचलून इथं गोठा करायचा आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपलं टार्गेट आहे की 100 दिवसात आपल्याला 100 ब्लॉग करायचे आहेत. तर तुम्ही नक्कीच मला मोटिवेशन द्या. तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत असताल. आणि जरी केलं नसेल तर लवकरात लवकर करा. मला माहिती आहे तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर नक्की करा. तिथं खाली सबस्क्राईब म्हणून नाव असेल त्याच्यावर प्रेस करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर आपला व्हिडिओ बघता येईल आणि सगळ्यात आधी बघता येईल. आणि आपल्याला मग गोठा झाल्यानंतर ही कुट्टी पण इकडून उचलून जे शिवलास टाकून तिकडे न्यायची. तर तुम्ही आजपर्यंत कवठाचं झाड बघितलं नसेल तर तुम्हाला आता मी कवठाचं झाड दाखवतो. मित्रांनो कवठाचं झाड मित्रांनो तुम्हाला उन्हामुळे नीट दिसणार पण तर किती बघा कौट पण येतं किती बघा कौट पण आहे. तिथं वरती पण येतं आणि खूप मोठं झाड आहे कवठाचं. आणि त्याच्या जस्ट शेजारी ना पपयाचं झाड पण आहे. पपयाला थोडं पपयाला झाडले आहेत सुरू. तुम्हाला पपयाचं झाड पण दाखवतो. त्या पपईच्या झाडाला आहे ना पपया आलेल्या आहेत पण ह्या झाडाला नाही आलेला. आणि पपईचं झाड आहे ना कधी पडून वारेल ते सांगता येत नाही. कारण की त्याचं जे खोड आहे ना एवढं मजबूत नसतं. काही दिवसानंतर ही जागा एकदम प्लेन होणार आहे आणि इथं काहीतरी गायांच्या चरणार आहेत. आता याला तुम्ही एकदा बघून घ्या मग हे व्हिडिओ 2-4 वर्षानंतर आपल्याला बघता येईल. चिंचाचं झाड झोडलेलं जवळजवळ झाले असते 20 ते 25 दिवस. आणि त्याला इतक्या लवकर पाला आलाय बघा. परत त्याला बार पण आलेलं पण बार गळणार आहे वाटतं त्याचा. आता तुम्हाला दाखवतो चिंचाचं झाड आता कसं हिरगार झालंय हे बघा. आणि हे बघा मित्रांनो त्याला नाही बार पण आलाय इथं. पण तो गळून जाणार आहे कारण की आता ऊन खूप जास्त होत आहे त्याच्यामुळे तो बार आहे ना आता गळणार आहे. आता आलेला आहे पण जाणार आहे तो. आता त्याचं फळ नाही येणार त्याला. मोर घासाची बॅग फोडून 3 महिने झालेले तर भरून बरं का. आणि त्याचा मुहूर्त जे आहे ना आजच्याला आहे जवळजवळ 5 मे वाटतं. 6 मे आहे ना 6 मे आजच्याला.
आणि एक वेळेला ही बॅग फोडायची होती. जवळजवळ 6 दिवस झालेत पण आपण ही बॅगच फोडलेली नाही. त्याच्यात 3 बॅगी होत्या. ही जी बॅग आहे ना, ही जी बॅग आहे ना ती 2 मेला फोडायची होती. बाकीच्या 2 आहेत ना ते 1 मेलाच फोडायच्या होत्या. बघा मग ब्लॉगिंगचा एक खरा उपयोग सांगू का. ब्लॉगिंगने काय होतं माहिती आहे का, ज्या वेळेस आहे ना तुम्ही 2-3 वर्षानंतर हा व्हिडिओ बघता ना तर तेव्हा तुम्हाला मागं काय घडलं आणि मागं कसं होतं इथं तर ते कळन. आणि म्हणजे एक आठवण राहते. आता जर मी आता हे शूट केलं आहे ना तर तो शूट मला 1-2 वर्षानंतर बघता येईल. 1-2 वर्षापूर्वी इथं कसं होतं आणि आत्ता कसं राहणार आहे. तर तुम्ही पण जर टाईम असेल तुम्हाला तर तुम्ही पण ब्लॉगिंग स्टार्ट करू शकता. आणि जवळ काय आहे नेमकं कसं आहे ही आठवण म्हणून पण राहते. जास्त फोटो पण काढायची गरज नाही. आणि यूट्यूबमध्ये तो स्टोअर पण राहतो. म्हणजे आपण जर डिलीट केलं तर तो 100-200 वर्ष का म्हणा ते व्हिडिओवर राहणार आहे. ते कुठं जाणार नाही आहे. याच्यामुळं माझ्या हिशोबाने तुम्ही पण ब्लॉगिंग स्टार्ट करा. आणि आठवणी पण राहतात. म्हणजे खूप उपयोग होतो मित्रांनो ब्लॉगिंगचा. तर माझ्या हिशोबाने तुम्ही पण ब्लॉगिंग स्टार्ट करा. गावाकडचा आणि शहराकडचा एक उपयोग होतो काय माहिती आहे का. गावाकडे आहे ना खूप शांतता असते आणि पक्ष्यांचा चिवचिवाट आणि सगळीकडे हिरवंगार असतं. तसं शहराकडे आहे ना खूप गर्दीचं वातावरण असतं आणि गाड्यांचा नुसतं पॉप पॉप पिप पिप आवाजच असतो. आणि याच्यामुळे आपल्याला शांततेची झोपा घेता येत नाही. आणि दिवसभर नुसता आवाज चालू असतो, शांतता नसतेच आणि हिरवंगार असं वातावरण पण नसतं. तसं जर आपल्याला मोकळं करायचं असतं तर नुसतं घराच्या बाहेर पडायचं. सगळीकडे हिरवंगार वातावरण असतं आणि मन फ्रेश होऊन जातं. याच्यामुळं मला तर गावाकडचं वातावरण आवडतं. तुम्हाला कुणाचं वातावरण आवडतं आहे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. कारण की मित्रांनो ब्लॉगिंग करायला आहे ना खूप अडचण येते. एडिटिंग करावं लागते, अपलोडिंग करावं लागतो. जवळजवळ 3.5 GB डेटा लागतो एडिटिंगमध्ये करायचं असेल तर. आणि एडिटिंगला 1.5 ते 2 तास लागतो मित्रांनो. याच्यामुळे नक्की तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्राची मुलं तुम्ही सपोर्ट करा. तुम्ही सपोर्टच करत नाही मित्रांनो. सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत, फक्त एक सबस्क्राईब म्हणजे मित्रांनो काय सांगू, यूट्यूबरचं खूप मोठं स्वप्न असतं. यूट्यूबर म्हणजे आता मोठमोठे यूट्यूबरचं स्वप्न असतं 1 मिलियन 2 मिलियन 3 मिलियन. पण माझं खूप छोटं स्वप्न आहे, फक्त 1000 सबस्क्रायबरचं टार्गेट आहे. आणि तुम्ही नक्कीच आपलं टार्गेट पूर्ण करताना अशी अपेक्षा ठेवतो. मित्रांनो माझ्यासारखीच तुम्ही पण ब्लॉगिंग स्टार्ट करा आणि खूप उपयोग होते मित्रांनो. ब्लॉगिंग हा थोडी मेहनत लागते ब्लॉगिंग करायला, पण काय हरकत नाही. आपण सक्सेस होऊ. आपली मनी भाऊ पण आली माऊ दुपारी किती 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 नखरे. इकडे या, चल चल माऊ. इज्जत नहीं है कुछ. रॉकी भी नहीं इधर आज रॉकी किधर गया मालूम नहीं मेरे को इतनी हिंदी नहीं आती. मैं मराठी स्कूल में पढ़ा हूँ इसलिए मुझे मराठी आती है. मेरे को है ना अच्छी सी इंग्लिश भी नहीं बोलनी आती है और हिंदी भी नहीं बोलनी आती. मेरे को सिर्फ मराठी आती है, प्योर मराठी, गावरान मराठी, समझे क्या. इसीलिए मैं बोलूँगा हिंदी और थोड़ा एडजस्ट कर लेना. मेरे को हिंदी इतनी आती नहीं है. चॅनल सबस्क्राईब कीजिए. नाही मित्रांनो हिंदी नाही जमत आपल्याला, आपण मराठी येतं आपण, याच्यामुळे मला मराठीत बोलायला जमणार आहे. याच्यामुळे तुम्ही नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. मराठी शाळेमध्ये शिकलेलो मी, हिंदी शाळेमध्ये नाही शिकलेलो आणि इंग्लिश शाळेमध्ये नाही शिकलेलो. एक ही जीन्स आहे ना ही झोडलेली आणि तिला हात सुद्धा लावलेला नाही जोडायला. आणि हिच्यात आणि त्याच्यात फरक बघा. म्हणजे तुम्हाला वाटत ती जोडलेली आणि हिला जोडलेलंच नाही. या तशी गेला बार लागेल पण तसं नाही मित्रांनो. हिला झोडून परत बार पण आलेला आहे आणि त्यांना झोडलं नाही तरी पण बार नाही आला. वरून त्यांचं पाला गळून गेलाय. पाला हे बघा. आता तुम्ही म्हणत असाल काय चिंच तुम्ही जोडलेली नाही, आम्ही नाही जोडलेली. एक ही चिंच जोडलेली, हिला बघा कसं हिरवागार पाला आलेला आहे. म्हणजे दिसायला वेगळं असतं ना ऐकायला वेगळं असतं. याच्या मित्रांनो तुम्ही डोळ्यांनी बघितलं ना मग कळतं तुम्हाला. बघा ना किती 19-20 का फरक है. मैंने बोला ना मेरे को इतनी हिंदी नहीं आती. ये देखो फिर भी मैं सीखूंगा हिंदी धीरे धीरे आपके साथ. और अगर कोई गलती हुई नाही सॉरी मित्रांनो आता मी मराठीच बोलतो. जरी माझ्याकडून मित्रांनो जर काही चुकत असलं ना तर तुम्ही नक्की मला कॉमेंट बॉक्स मी सांगत चला, जेणेकरून मी पुढल्या ब्लॉगमध्ये ती चुकी करणार नाही. आणि तुम्हाला पण आपला ब्लॉग बघायला खूप मजा येईल. 4 वाजता आपले लक्ष आहे ना आपण तिकडं बांधितो. लक्षी हा लक्ष खाली आहे येते नाही लक्षी.
लक्षील नाही ना दिवसभर आहे ना सावलीला बांधतो चिचेच्या खाली तर तिथं आणि जेव्हा सूर्य मावळायला लागला का त्या टायमाला पण लक्षीला इकडं बांधतो सध्या चारायला गेलेली खाली बाबाजीला बांधून आलेले आहेत घरात गेलेले दादा आणि ती एकटी चरू राहिली तिथं बांधून दिलेली याच्यामुळं आता मस्तपैकी पोटबीट भरून येईन घरी आणि मग तिला तिथंच बसतो पण ते झाड आणून ठेवली ती अख्खी सुकून गेलेली होते बघा आता अख्खी सुकून गेले मित्रांनो मला नाही वाटत ते रोपं येईल म्हणून आता खूप पाला पडला होता लिंबाच्या आणि पेरूच्या झाडाचा त्याच्यामुळे आपण ते गोळा करून आहे ना बाबाने गोळा केला आणि पेटून दिलेलं आहे तर अजून पण थोडं राहिलेलं आहे आता बाबा गोळा करून राहिलेत तर जवळजवळ आपण थोडंफार क्लिअर केलेलं आहे बघा तुम्ही जेवढं झालेलं आहे बाकी थोडंफार आता कचरा राहणारच आहे कारण की आपण तसं साफ करू तसं पडणारच आहे वरून हे बघा आपल्या जुन्या काय आली सायकल मित्रांनो ही जी सायकल आहे ती माझ्या आजोबाची म्हणजे आईचे जे वडील आहेत ना त्यांची सायकल आहे तर ती माझ्या भावाला आणली होती इथं वापरायला तर आता ती इथं अशीच पडून आहे तर ती चालू होईन बरं का परत म्हणजे तर टायर ते टाकावं लागणार आहे आणि खूप मळलेली पण आहे मित्रांनो ती जी आपली सायकल आहे ना ती सायकलीला पण आपल्याला आहे ना 14 जूनला बाहेर काढायचं आहे काढून मग आपण अशी वॉश बिश करू आणि मग तिची मागचं टायर पंक्चर पण झालेलं आहे तर ते पंक्चर पण आपल्याला काढावं नाही आपल्या घरामध्ये आहे ना त्या पंक्चरीचं सामान पण पडलेलं आहे तर त्या पंक्चरीने आपण घरीच आपण पंक्चर काढू आणि त्याला एक व्लॉगचं नावच ठेवू आपण सायकलची पंक्चर असं काहीतरी नाव ठेवू आपण आता मी विचार केलेला नाही आहे तर आपण ते घरीच पंक्चर काढू आपल्याकडे साहित्य पण आहे तर आपण 13 नाही तर 14 जूनला नक्कीच आपण करू आपली जी शेरडी आहे ना खंडा आपण खाली बांधला होता ना आणि लक्ष्मी पण आहे खाली आता आपण शेरडीला आणि खंडाला वरती घेऊन येऊ तर आता मी चाललेलो आहे खाली ते थेट खाली आहे खालून आपल्या थेट वरती आणावं लागणार आहे आपली तर तिकडे सायकल बिचारी एकटीच बसली ते जोडी तर आणू काय नाही ती दुसरी सायकल तिथं पडलेली होती ती पण तशीच बांधून देऊ आपण तिकडल्या साईडनी या शेळ्याने मला इतका पडेल आहे ना लवायचं मी आता हे दोघंच येतं ते मी आता मी मोबाईल काढलेलं घाबरा पळाली ना होय हातात जाईन वडीत मी जाईन त्याचे माग लय अवघड का माझ्या शेळ्याचं ते काय टोळं का असलं का त्याच्यात घरी एकच आहे काय करावं आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू लवकर त्याच्या ब्लॉगमध्ये आणि आजच्या मला शेळीने लय दमिलेलं आहे भाऊ लय पळवलं त्याच्या मागं आणि मग इथं आले थोडी धरली हातात मग आता मला भ्या वाटत होतं मस्त पण केली कंट्रोल बरं आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा भेटू लवकर त्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब केलं आहे ना करा एक सबस्क्राईब मला माहिती आहे तुम्ही केलेलं नाही आहे आणि आपल्या फॅमिलीमध्ये लवकर जॉईन व्हा आपली छोटी फॅमिली एवढी शिकच आहे एवढी शिकच बघा तुम्ही आता चेक करून आणि मी अख्खा काळा भंगार झालेलो आहे हे अख्खं लय घाम आलेलं आहे मला याच्यामुळे आजचा ब्लॉग एंड करू आणि